नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे जी.के.जी.एस. मराठी या आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. पूर्णपणे या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला जी.के.जी.एस.मध्ये या ठिकाणी जनरल नॉलेज असेल, जनरल सायन्सचे सब्जेक्ट असतील, चालू घडामोडी असतील किंवा करंट अफेअर्स असतील, तर हे सगळे या ठिकाणी माहिती बघायला भेटणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती या ठिकाणी नवीन असाल, तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. चला तर मित्रांनो स्टार्ट करूया आजचा आपला पहिला क्वेश्चन. यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, हरियाणा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वाटाणा पिकांवर परिणाम करणारा एक नवीन आणि संभाव्य विनाशकारी रोग ओळखला आहे. त्या रोगाचं नाव काय? या ठिकाणी बघा त्याचं नाव आहे विचेस ब्रूम. या ठिकाणी बी आन्सर आहे विचेस ब्रूम. तो या ठिकाणी बघा झाडूच्या आकाराचा दिसतो, त्यामुळे त्याचा जो नाव ठेवलेला आहे त्याला म्हणतात विचेस ब्रूम. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा, NHPC या भारतातील सर्वात मोठ्या जलविद्युत युटिलिटीने अलीकडेच राजस्थानमधील बिकानेर येथे अक्षय प्रकल्पांसाठी कोणत्या देशाकडून कर्ज मिळवले आहे? लक्षात घ्या, NHPCने मिळवलंय हे मोठ्या जलविद्युत युटिलिटीने अलीकडेच राजस्थानमधील बिकानेर व येथे अक्षय प्रकल्पांसाठी कोणत्या देशाकडून कर्ज मिळवलंय? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी जापान. ऊर्जा अक्षतेचा देश म्हणून या ठिकाणी जापानला आता ओळखलं जातं आणि तो आता नवीन नवीन या ठिकाणी ऊर्जा अक्षय प्रकल्पांसाठी कर्जही या ठिकाणी देत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 बघा, 2023 आणि 24 मध्ये भारतातील कोणते बंदर भारतातील सर्वोच्च मालवाहतूक बंदर म्हणून उदयास आले आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी पॅरादीप बंदर. या ठिकाणी त्याची माहिती बघा थोडक्यात. ओडिसामध्ये हे पॅरादीप बंदर आहे आणि प्राधिकरणाने 2023 आणि 24 मध्ये कांडला येथील दीनदयाल बंदर प्राधिकरणाला मागे टाकले आहे. तर कांडलामध्ये सुद्धा या ठिकाणी दीनदयाल बंदर आहे. तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन एक प्रकारचं होत होतं, त्यामध्ये ओडिसातील पॅरादीप बंदर यांनी आता 2023-24 मध्ये मालवाहतूक बंदर म्हणून उदयास आलेलं आहे, सगळ्यात मोठं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 बघा, के स्टार म्हणजे काय? लक्षात घ्या, के स्टार म्हणजे काय? तर याचं राईट आन्सर आहे दक्षिण कोरियाची फ्युजन अणुभट्टी. लक्षात घ्या, के स्टार हे दक्षिण कोरियाच्या फ्युजन अणुभट्टीचं नाव आहे. यामध्ये बघा माहिती, दक्षिण कोरियाच्या के स्टार फ्युजन अणुभट्टीने, ज्याला कोरियम कृत्रिम सूर्य असेही म्हटलं जातं. लक्षात घ्या, जे सूर्य असतं की धधकतं त्याच्यामधून ऊर्जा जी आहे कंटिन्युअसली बाहेर पडते, तर त्याचप्रमाणे या अणुभट्टीतून जे आहे ऊर्जा बाहेर पडत राहते, तर त्याला कोरियन कृत्रिम सूर्य असेही सुद्धा म्हटलेलं आहे के स्टारला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5 बघा, 2024-25 साठी असोचॅम या उद्योग संस्थेचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी संजय नायर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 बघा, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन कोणी केलं? या ठिकाणी बघा, नागपूर ते मुंबई समृद्धीचा महामार्ग होता, त्याचा 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन जे आहे ते कोणी केलं होतं? तर राईट आन्सर आहे दादा भुसे. यामध्ये बरेच जण जे आहेत ते नितीन गडकरी यांना करतील, कारण समृद्धी म्हणजे रस्त्याचं जे मंत्री आहेत तर ते नितीन गडकरी आहेत, परंतु या ठिकाणी बघा त्याचं उद्घाटन जे होतं ते दादा भुसेंनी केलं. आणि ते या ठिकाणी बघा त्याची माहिती, भरवीर ते इगतपुरी या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालेलं आहे. तर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 7 बघा, कोणत्या देशाच्या सैन्याने माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू केलेली आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी नेपाळ. नेपाळ देशामध्येच या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट येतो, तर त्याच देशातल्या सैन्याने या ठिकाणी कचरा गोळा करण्याची जी मोहीम आहे ती सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8 बघा, या ठिकाणी निवृत्ती जाहीर करणारा सौरव घोषाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी बघा त्याचं राईट आन्सर आहे स्क्वॅश. सौरव घोषाल यांनी निवृत्ती या ठिकाणी घेतलेली आहे स्क्वॅश खेळामधून. त्याच्याबद्दल माहिती बघा, भारताचा अव्वल पुरुष स्क्वॅशपटू सौरव घोषाल याने वयाच्या 21व्या वर्षीच कारकिर्दीनंतर व्यावसायिक स्क्वॅशमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर त्याचं जे वय होतं ते फक्त 21 वर्ष होतं आणि त्यांनी स्क्वॅश या खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9 बघा, कोणत्या देशाच्या संशोधकांनी सोडियम आयन बॅटरी विकसित केली आहे जी काही सेकंदात चार्ज होऊ शकते? लक्षात घ्या, त्याचं राईट आन्सर आहे दक्षिण कोरिया. यामध्ये माहिती बघा, सोडियम लिथियमपेक्षा जवळजवळ 1000 पट अधिक मुबलक, स्वस्त
अधिक प्रवेश योग्य ऊर्जा संचयन क्षमता राखते. कोण राखतं? तर सोडियम आयन बॅटरी ही सोडियम आणि लिथियमपेक्षा सुद्धा जवळजवळ 1000 पटीने चांगलं आहे. तर ते कोणी बनवलेलं आहे, कोणी विकसित केले? तर दक्षिण कोरियाने. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 10 बघा. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण अनुसूचित क्षेत्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे कोणत्या कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी होणार आहे? याचा राईट आन्सर आहे पेसा कायदा. महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी संपूर्ण राज्यातील अनुसूचित क्षेत्र घोषित केलंय आणि त्याला पेसा कायदा म्हणतात. तर यामध्ये माहिती बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी लागू केलेला संसदेचा एक कायदा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 11 बघा. कोणत्या संघाने इंडियन प्रीमियर लीग 2024चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर याचं राईट आन्सर आहे कोलकाता नाईट रायडर्सने. आणि ते कोणाच्या विरुद्ध खेळलेले आहेत? तर सनरायझर्स हैदराबाद यांच्या विरुद्ध खेळलेले आहेत आणि 8 विकेटांनी ते जिंकलेले आहेत. लक्षात घ्या, सनरायझर्स हैदराबाद यांच्या विरोधात खेळलेले आहेत. या ठिकाणी बघा, तैवान ॲथलेटिक्स ओपन 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? राईट आन्सर आहे 7 पदके. तैवान येथे ॲथलेटिक्स ओपन 2024 झाली होती आणि त्यामध्ये भारताने 7 पदके जिंकलीत. यामध्ये बघा, डीपी मनूने भालाफेकमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि नैना जेम्सने महिलांच्या लांब उडीत दुसरे सुवर्ण पदक मिळवलं होतं. क्वेश्चन नंबर 13 बघा. कोणत्या संस्थेने वर्ग खोल्यांमध्ये हरित शिक्षण यासाठी नवीन उपक्रम सुरू केले आहेत? त्याचं राईट आन्सर आहे युनेस्को. युनेस्कोने या ठिकाणी बघा वर्ग खोल्यांमध्ये हरित शिक्षण सुरू केलंय. याच्यामध्ये माहिती बघा, युनेस्कोने ग्रीनिंग एज्युकेशन पार्टनरशिप अंतर्गत ग्रीनिंग करिक्युलम गायडन्स आणि ग्रीन स्कूल क्वालिटी स्टँडर्ड्स नवीन साधने काही लॉन्च केलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 14 बघा. कृषी सखी अभिसरण कार्यक्रम KSCP वर कोणत्या 2 मंत्रालयांनी सामंजस्य करार केलेला आहे? कृषी सखी अभिसरण कार्यक्रमात. तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय. लक्षात घ्या, कृषीमधलेच आहेत शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयांनी सामंजस्य करार केलाय कृषी सखी अभिसरण कार्यक्रमात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 15 बघा. या ठिकाणी आफ्रिकन स्वाईन फिवरचा कारक एजंट काय आहे? लक्षात घ्या, आफ्रिकन स्वाईन फिवरचा कारक एजंट काय आहे? त्याचा राईट आन्सर आहे विषाणू. हे विषाणू आहे या ठिकाणी आफ्रिकन या ठिकाणी स्वाईन फिवर. तर ASF हा डुकरांमध्ये 100% मृत्यू दर असलेला अत्यंत संसर्गजन्य विषाणू रोग आहे. याच्यावर कोणताही उपचार किंवा लस यावरील प्रतिबंधात्मक उपायांमध्ये प्रसार रोखण्यासाठी प्राणी मारणं आवश्यक आहे. म्हणजे कोणतीही लस नाहीये, कोणतीही उपचार नाहीये आणि तुम्हाला जर प्रतिबंधात्मक उपाय करायचा आहे तर त्या प्राण्याला या ठिकाणी मारणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा 15 क्वेश्चन आपले झालेले आहेत महत्त्वाचे. जर तुम्ही चॅनलवरती या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.